आज उल्हासनगरच्या 3 मध्ये राहुल नगर आहे. या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानी या देशाची राज्यघटना लिहिली. अरे फक्त काय जेबी मोलासाठी लिहिली का? इथं सर्व जाती धर्माचा माणूस महामानवाच्या घटनेनुसार चालतो. आम्हाला जेवढा अधिकार आहे इथल्या प्रत्येक नागरिकाला तेवढा अधिकार दिलाय बाबासाहेबांनी. पण इथले समाजकंटक काही जातीवादी भडवे यांनी महामानवाचा बॅनर फाडला. ही घटना अशीच नाही, वारंवार महामानवाचे बॅनर फाडले जातात. बघा हा बॅनर, ही परिस्थिती अशी आहे. 2 दिवस अगोदर बदलापूरमध्ये अशीच घटना झालेली आहे. गाड्या बघा, गाड्या आतमध्ये जाऊन चला आतमध्ये दाखवा, आतमध्ये बी. हे बघा हे बॅनर कसं फाडलंय. हे बघा पहिलं, हे बघा पाय फाडले, पाय तोडले तर कमरापासून तोडून टाकलंय बाबा. पुढची गाडी रिक्षा आहे ना, ती रिक्षा ऑटो, तिच्यात बुद्ध भगवानची मूर्ती आहे. इथल्या जातीवाद्यांना वाटते की बहुजन समाजाचे मुलं बाबासाहेबांचे लेकरं शिकले नाही पाहिजे, चांगल्या गाडीवर फिरले नाही पाहिजे, म्हणून ही अवस्था करून टाकली. जाणून बुजून हा आंबेडकर समाज हा चाळीमध्ये राहतो. आम्ही स्वतः कमवतो, खातो पितो, तरी सुद्धा आमच्या लोकांवर अन्य अत्याचार. अरे आम्ही का अन्य अत्याचार सहन करावा? हाही देणी अवस्था करून ठेवली. रिक्षामध्ये बघा बाबासाहेबांची प्रतिमा आहे, गौतम बुद्ध आहे. बघा अशा प्रकारे करून टाकली. इकडं वार केले. हे बघा तलवार ज्या महामानवांनी देशाची राज्यघटना लिहिली त्यांचे सिग्नेचर आहे, त्यांचे हस्तगत आहे, त्याच्यावर मारलंय. बघा काय अवस्था करून ठेवली. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मी यांना नम्र विनंती करतोय की वारंवार महाराष्ट्रामध्ये अशा घटना होतात. हा 2 दिवस अगोदर बदलापूरमध्ये एका बाईने ते चौतारा तोडला. असेले गावामध्ये बाबासाहेबांची मिरवणूक निघली, तिच्यामध्ये दगडफेक केली. मुरबाडमध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे महामानवाचा बॅनर लावला, तो तोडण्यात आला. आम्हाला जयंती साजरा करण्याचा अधिकार नाही का? जाणून बुजून आम्हाला गुलामीच्या रस्त्यावर नेणार आहे का? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री, मी यांना नम्र विनंती करतोय, या प्रकरणामध्ये कोणी पण दोषी असेल पोलीस प्रशासनाला आदेश द्या, लवकरात लवकर त्यांना अटक करा. पण उल्हासनगरमध्ये वारंवार अशी घटना होती की उल्हासनगरमध्ये कायदा सुव्यवस्था काही राहिलेला नाहीये. इथले गुन्हेगार सरसपणे फिरतात आणि पोलिसांना फक्त सामान्य लोकांचा धाका आहे. आम्हीच घाबरतोय. आमच्या बापदादाने कधी पोलीस स्टेशन पाहिलं नाही, आमच्या बापदादाने कधी पोलीस स्टेशन बघितलं नाही. आम्ही घाबरतोय, पण इथले गुन्हेगार सरसपणे गुन्हे करून टाकतात. आमच्या मायमाऊलीला पण मारले, एकीला मारलं ना. हे बघा या घरावर कसे दगडफेक केली. इकडे या, काय इकडं काय परिस्थिती आहे. दरजावर मारलंय, इकडं मारलंय. ही आता बाई एक अजून पोलीस चौकी मध्येचे. राहुल नगरच्या या परिसरामध्ये इथल्या एसपी किंवा डीएसपी या लोकांनी सदर लोकांना लवकरात लवकर अटक करून यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले अट्रॉसिटीचे. हा संपूर्ण आंबेडकर समाज उल्हासनगरमध्ये एक तर विषय बाबासाहेबाचा आला ना, आम्ही आमच्या बापाला पण गिनत नाही. विषय आमच्या बाबासाहेबावर आला. एसपी आणि डीवायसीला मी नम्र विनंती करतोय, लवकरात लवकर त्यांना अटक करा, नाही तर हा समाज एकदा कधी रोडावर बसला ना तर लवकर उठणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या आरोपीचं करायचं काय? या आरोपीचं करायचं काय?